आशा भोसले. काही नावच आपलीशी वाटूनही दैवी साक्षात्कार देतात. काही जीव शरीरात राहूनही परमात्म्याशी एकरूप असतात. तसंच आशाताईंकडे पाहून वाटायचं. संसारात राहूनही वैराग्य, मोहात राहूनही मुक्ती. लता दीदी म्हणजे साक्षात सरस्वती. आपण पोहोचून जावं तरी कुठे, तर त्यांच्या पायाशी नतमस्तक व्हायला. आशाताई म्हणजे मानवी भावनांचा झरा, आपलासा वाटणारा. हा खळखळ वाहणारा झरा आनंददायी जगासाठी वाटत असला तरी स्वतःच्या आत अनेक वादळ घेऊन जगत राहिला. लहान वयात वडिलांना गमावणं, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता 16व्या वर्षी लग्न करणं, 2 मुलं आणि तिसऱ्यांदा गरोदर असताना त्या लग्नातून बाहेर पडणं, गायन क्षेत्रात स्वतःचं नाव लता दीदी यांची ओळख न वापरता टिकवून ठेवणं, पोटची 2 मुलं गमावणं आणि हे सगळं पाहत असताना आपल्या चेहऱ्यावर दुःख उमटू न देणं हे केवळ आशाताईंना जमू शकत होतं. त्यांच्या याच आयुष्याच्या प्रवासाची छोटीशी झलक या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. वयाच्या 9व्या वर्षी वडिलांच्या जाण्यानं लता दीदींसोबत घराची जबाबदारी उचलायची म्हणून लगेच गायनाच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या आशाताईंनी हिंदी, मराठी सहित तब्बल 20 भाषांमध्ये 16,000हून अधिक गाणी गायली आहेत. गायनाच्या क्षेत्रात मग मराठी असो किंवा हिंदी, आशाताईंनी आपला लहेजा कायम गाण्यानुसार आणि अगदी अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्वानुसार बदलला. हे माझ्या धाटणीचं नाही असं म्हणून त्यांनी कधीच गाणी नाकारली नाहीत. त्यांनी त्या गाण्याच्या मूडप्रमाणे स्वतःचा आवाज बदलून घेतला, मग ते गाणं बालगीत असो किंवा अगदी एखादी विराणी असो. नाच रे मोरा म्हणत अगदी लहान मुलांना नाचवणाऱ्या आशाताई आज जाने की जिद ना करो म्हणत प्रियकराला थांबवण्यासाठी आर्जव देखील तितक्याच शालीनतेनं गाण्याद्वारे करताना आपल्याला दिसतात. पिया तू अब तो आजामध्ये प्रेयसीचा बेधडकपणा जसा दिसतो, तसंच का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला हे ऐकताना प्रेयसीमधला एक लाजाळू तरीही हक्काने प्रश्न विचारणारा स्वभावही तितक्याच उत्कटपणे दिसतो. सैनिक हो तुमच्यासाठी हे गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा देशाप्रती असणारी समर्पण भावना आणि सैनिकांप्रती असलेला आदरही तितक्याच नम्रपणे आशाताईंच्याच आवाजात आपल्याला जाणवू लागतो. अशी हजारो गाणी आहेत. तब्बल 80 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या गायिकेने तिच्या आवाजाने काय काय कमाल केली असेल हे आजच्या पिढीला त्यांची गाणी ऐकूनच कळेल. वडिलांच्या जाण्यानंतर गायन क्षेत्रात काम करत असताना लता दीदींचे सेक्रेटरी आणि कालांतराने आशाताईंचे सेक्रेटरी झालेले गणपतराव भोसले यांच्याविषयी असणाऱ्या भावनाही स्वतःच्या गाण्यांप्रमाणेच बेधडकपणे कबूल करत आशाताईंनी घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्याशी 16व्या वर्षीच लग्न केलं. या लग्नातून त्यांना हेमंत, वर्षा आणि आनंद अशी 3 मुलं झाली. 2 मुलं असताना आणि तिसऱ्यांदा गरोदर असताना गणपतराव भोसले यांच्या घरच्यांकडून आणि गणपतरावांकडून होणाऱ्या कौटुंबिक त्रासाला कंटाळून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय देखील तितक्याच सक्षमपणे घेतला. आयुष्यात संकट येत गेली, मात्र त्यांनी कधीही संकटांना आपल्या आयुष्यावर हावी होऊ दिली नाही. 1980 मध्ये R.D. बर्मन यांच्याशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधताना सुद्धा त्यांनी स्वतःची ओळख आशा भोसले हीच राहील हे देखील स्पष्ट केलं होतं. आपल्या मुलांचं आणि आपलं आडनाव एकच असावं ही भावना त्यामागे होती. R.D. बर्मन यांच्याशी लग्न झाल्यानंतरही त्यांच्या आयुष्यात हरवलेलं प्रेम त्यांना मिळालं, मात्र R.D. बर्मन हे जेव्हा व्यसनाधीन झाले तेव्हाही त्यांनी सगळं दुःख बाजूला सारत अगदी शेवटपर्यंत R.D. बर्मन यांची साथ दिली. ते दोघे वेगवेगळ्या घरात 1980 पासून राहत असले तरी देखील 1994 पर्यंत म्हणजे R.D. बर्मन जाईपर्यंत त्या स्वतः त्यांच्या बाजूला खंबीरपणे उभ्या होत्या. 2012 मध्ये वर्षा भोसले, आशाताईंची मुलगी, ज्या पत्रकार होत्या, त्यांनी वर्षानुवर्षांच्या मानसिक ताणाला कंटाळून आयुष्य संपवलं. 2015 मध्ये हे दुःख काय कमी होतं म्हणून मोठा मुलगा हेमंत यांचा कॅन्सरमुळे दुर्दैवी अंत झाला. इतके आघात सहन करूनही त्या ठाम राहिल्या. अनेक पुरस्कारांनी सन्मानित होत असताना राष्ट्रीय पुरस्कारांसाठी आता आपल्या नावाचा विचार करू नये, नव्या लोकांना संधी द्या म्हणण्याचा मनाचा मोठेपणा देखील आशाताईंकडेच होता. 1981 साली उमराव जानमधील दिल चीज क्या है आणि इन आँखों की मस्ती के या गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तर 1987 मध्ये इजाजतमधील मेरा कुछ सामान या वेगळ्या गाण्यासाठीही त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. इतकंच नाही तर त्यांच्या संपूर्ण योगदानासाठी भारत सरकारने 2008 मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत त्यांचा गौरव केला. मात्र आयुष्यात इतके चढउतार पाहिल्यानंतर त्यांनाही आता ईश्वराकडे जायची ओढ लागली होती जणू. हे प्रकर्षानं काही गोष्टींमधून जाणवत राहतं. निधनाच्या अवघ्या 4 दिवस आधी फोनवर बोलताना आशाताईंनी शांतपणे म्हटलं होतं, आता 93 आलं, आता जायचं.
या शब्दांमध्ये भीती नव्हती, तर आयुष्याचा शांत स्वीकार होता. माझ्या जुन्या मुलाखती आहेत का तुझ्याकडे? 1-2 दिवसात आणून दे, कारण आता प्रत्येक दिवस मला महत्त्वाचा आहे. जणू त्यांना त्यांच्या शेवटाची चाहूल लागली होती. या प्रसंगातून त्यांची सांसारिक विश्वात राहून देखील विरक्ती दिसून येते. सुधीर गाडगीळ यांनी स्वतः शेअर केलेल्या काही आठवणींमध्ये ही आठवण ताजी होती. 2018 मध्ये सुधीर गाडगीळ यांना दिलेल्या मुलाखतीतच आशा भोसले म्हणाल्या होत्या की मी माईक हाच माझा परमेश्वर मानते. 10 वर्षांची असल्यापासून मी माईक पुढे आहे आणि अजूनही माईक सोडलेला नाही. माईक सुटू नये हातातून. तो सुटणार असेल तर माझा जीव जावा त्याच्यासोबत, इतकीच इच्छा आहे. कारण आयुष्यात अनेक दुःख भोगली आहेत. या दुःखांनो या, असं माझं आयुष्य आहे. नदी जेव्हा एखादी निघते तेव्हा ती जशी टरकन जाते, तसंच माझं आयुष्य आहे. घरातून बाहेर पडताना माझा मूड कसाही असला तरीही स्टुडिओत जाताना हसत सगळ्यांना तोंड द्यायचं. लोकांना हसवायचं, आपण हसायचं आणि हसत हसत गायचं. कारण माझी सगळी गाणीच हसरी आहेत, असं आशा भोसले यांनी म्हटलं होतं. वयोमानानुसार खरंच माईक हातातून सुटला आणि त्यासोबत त्याही गेल्या. आपल्या गाण्यांमधून अनेक भावभावना जिवंत करणाऱ्या, अनेकांचे भावविश्व उभे करणाऱ्या कलाकाराला तो आता जिवंत नाही हे म्हणावं तरी कसं? त्यांच्या गायनाच्या माध्यमातून त्या अजरामर झाल्यात. त्यामुळे त्यांचं शरीर इथे नसलं तरी देखील त्या नेहमी राहणार आहेत, प्रत्येकाच्या मनात आणि त्यांच्या रसिकांच्या कानात आवाज बनून. कार्यारंभकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.